मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन चालू आहे। सगळ्या आमदारांना सदन मध्ये माहित झालं पाहिजे का कोपरगाव मध्ये शेर आणि शेरणी रस्त्यावर उतरलेले आहे। या महाराष्ट्राचा भविष्य आम्ही रस्त्यावर लिहिणार, तुम्ही फक्त हाऊस मध्ये त्याला शिक्कामोर्फत करायचं आहे। आणि म्हणून आवाज द्या छत्रपती शिवाजी महाराजांचा। आता आवाज, मी दिल्लीवरून आलोय त्यामुळे कुठपर्यंत गेला पाहिजे? मोदीजींना गेला पाहिजे। त्याच्या आधी जरा हैदराबादचे ते दोन हरामखोर आहे ना, जरा आधी हैदराबाद नंतर दिल्ली। छत्रपती शिवाजी महाराज की। आता मोदींसाठी गेला पाहिजे ना मोदींकडे। भारत माता की, भारत माता की। धर्मवीर संभाजी महाराज की, पुण्यश्लोक अहिल्या माता की, गंगा मैया की, प्रवरा मैया की, गोदावरी मैया की, सकल हिंदू समाज की, आज के आनंद की, आज के संघर्ष की। मंचावर उपस्थित सन्माननीय सदस्य आणि माझ्या या कोपरगावचा इतिहास बदलणारे सगळे हिंदू शेर आणि शेरणींना माझा जय श्रीराम। माझं लहानपण या तालुक्यात गेलं। मी जरी दिल्लीवरून आलो असलो, आज जगभरात धर्मासाठी फिरत असलो, तरी या सुरेश चव्हाणके मधला स्टुडंट लीडर या कोपरगावनी दिलेला आहे। मला अभिमान आहे। अनेक चॅनल वाले लिहितात की ते हार्वर्डला शिकून आले, अमेरिकेत शिकून आले। मी स्वाभिमानाने माझ्या प्रोफाइल मध्ये लिहितो का मी कोपरगावच्या सद्गुरू गंगागीर महाराजांच्या महाविद्यालयात शिकून आलेलो आहे। हे माझं कोपरगाव आहे। आणि म्हणून मोर्चाला यायला पाहिजे असं म्हणल्यानंतर मी म्हणलं जगातलं कोणतंही काम असेल तरी ते सोडील आणि मोर्चाला येईल। हे कोपरगाव माझ्या सद्गुरू जनार्दन स्वामींची समाधी इथं आहे। माझ्या दोन्ही बहिणी इथं दिलेल्या आहे। माझे सगळे नातेवाईक मित्र माझ्या बरोबर विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना खांद्याला खांदा लावून लढणारे, संघर्ष करणारे अनेक सगळे या ठिकाणी बसलेले आहे। हे संजीवनी मंत्राचं उत्पत्ती करणारं स्थान आहे, तीर्थ आहे। पण दुर्भाग्याने या साधू संतांच्या भूमीमध्ये आजकाल हिरवी पिळावळांची, सैतानांची संख्या वाढत चाललेली आहे। हे बांडगुळाला जर वेळीच आवर घातला नाही, आपण सगळे शेतकऱ्याची मुलं आहे, कोणत्याही झाडावर बांडगुळ वाढलं तर त्या झाडाचं काय होतं? काय होतं? जातं ना, झाड जळतं ना, ती फांदी जळती। असंच कधी काळी आजचा जो पाकिस्तान आहे ज्याला पश्चिम हिंदुस्थान म्हणायचे, असाच कधी काळी जो आपला पूर्वचा बांगलादेश आहे त्याला पूर्व हिंदुस्थान म्हणायचे, त्या ठिकाणी वाढलेल्या बांडगुळाचा वेळीच इलाज केला नाही तर हिंदुस्थानचे दोन तुकडे आज झालेले आहे। आणि म्हणून कोपरगाव मधल्या सुद्धा या हिरव्या पिळावळीला वेळीच संपवणार का नाही? उखून फेकणार का नाही? हे आपला वटवृक्ष वाचवणार का नाही? पण कसा वाचवणार? सगळ्यांना वाटतं झालं पाहिजे, कुणीतरी दुसऱ्यांनी केलं पाहिजे। कारण दुश्मनी कोण घेणार, वाईटपणा कोण घेणार? हा आपल्यामधला जो दोष आहे त्या दोषाचाही आज विचार केला पाहिजे। अहो हे कोपरगाव काय, देशातले अनेक लोक आजच्या कार्यक्रमाला पाहताय, महाराष्ट्र पाहतोय। मी त्यांना सांगू इच्छितो, मी ज्या ठिकाणी उभा आहे याच्या पलीकडे जी नदी आहे
या पूर्ण उत्तरेच्या बाजूला मुघलाई होती, इकडच्या खालीच्या बाजूला आदिलशाही होती, इकडे निजामशाही होती, पलीकडे नदीच्या प्रवरेच्या कुतुबशाही होती. सगळ्या बाजूनी एवढ्या सगळ्या इस्लामी शासकांच्या उपस्थितीत सुद्धा तुम्ही आणि मी आज हिंदू नाव लावतो. याचा अर्थ तुमचे आणि माझे पूर्वज वीर हिंदू होते आणि म्हणूनच आज आपण हिंदू आहे. त्यामुळे आपण वाघाची औलाद आहे. कोणाची? मग आपण मराठीत म्हणतो ना, माझ्या बरोबर म्हणा, वाघाच्या जबड्यात घालून हात. अरे असं डुकरासारखं काय म्हणतात, वाघासारखं काय? वाघाला सुद्धा सांगावं लागतं. रामायणामध्ये हनुमानजीला सांगावं लागलं का तुझ्यामध्ये काय शक्ती आहे. संपूर्ण इकडे मोठे साधू संत सगळे बसलेले, त्यांना प्रणाम करा. या सगळ्या या काय म्हणलं, सगळी स्तुती काय? हनुमानाला सांगितलं का हनुमानजी तुझ्यात ताकद किती आहे बाबा, ती सगळी स्तुती आहे. आणि त्यातून हनुमान जागा झाला. मला भरोसा आहे या कोपरगावचा हिंदू जागा झाला तर फक्त कोपरगाव नाही, अख्खा महाराष्ट्र वाचू शकतो, अख्खा हिंदुस्थान वाचू शकतो. या मोर्चासाठी नांदेड, लातूर, नगर, नाशिक अशा अनेक ठिकाणचे लोक आलेले. मी म्हणलं अरे का आले? ते म्हणले की अहो तुमचं गाव आहे कोपरगाव, तुम्ही तिथे येताय, त्यामुळे आज काहीतरी विशेष होणार आहे. म्हणलं विशेष तर झालंच पाहिजे. झालं पाहिजे का नाही? तसंही विशेष झालेलंच आहे. सागरने सांगितलं सगळ्या पार्टींचे हिंदू, पूर्व आमदार सुद्धा इथं समोर बसलेले आहे, आमदाराच्या आई पण इकडे बसलेल्या आहे, इकडं खासदाराच्या आई बसलेल्या आहे, आणि माझे तर आई वडील दोन्ही बहिणी त्यांचे मुलं माझे नातवं जे लागतात ते पण बसलेले आहे. सगळे हिंदू आपला राजकीय विचार सोडून आजच्या या कार्यक्रमाला आलेले आहे. तर हा कार्यक्रम फक्त टोकन म्हणून करायचा आहे का? काही निर्णय झाला पाहिजे का नाही? कायमचं समाधान झालं पाहिजे का नाही? आणि म्हणून ते समाधान करण्याची चिंता आणि चर्चा या ठिकाणी आपल्याला करायची आहे. मित्रांनो, काही दिवसापूर्वी भारत माता की वंदे मध्ये नगरला सभा झाली. त्या नगरला सभेला जात असताना मी कोपरगावला आलो होतो. त्यावेळी कोपरगावचे काही कार्यकर्ते भेटले आणि ते मला असं म्हणले की, मी त्यांना म्हटलं की नगरला सभा होऊ राहिली, नाशिकला होऊ राहिली, संगमनेरला होऊ राहिली, श्रीरामपूरला होऊ राहिली, कोपरगाववाले कधी करणार? तर ते मला म्हणले की अहो कोपरगाव मध्ये काही गरज नाहीये, आमच्या मुली सुरक्षित आहे. मी म्हणलं हा तुमचा गैरसमज आहे. अहो ज्यांच्या उपस्थितीमध्ये बकरी सुरक्षित नसती तिथं तुमच्या मुली कशा सुरक्षित राहणार? ज्यांच्या उपस्थितीत कोंबडी सुरक्षित नसती तिथं तुमच्या मुली कशा सुरक्षित राहणार? घटना घडताय पण त्या कार्पेटच्या खाली आहे, आतून होताय. ज्यांच्या मुली लव जिहादच्या शिकार होता त्यांचे आई वडील बाहेर बोलत नाही. त्यांना वाटतं का आपलं नाव जर बाहेर आलं तर मग आपली बदनामी होईल. मी अशा आई वडिलांना सांगू इच्छितो का जे व्हायचं ते झालं. तुम्ही जर तुमची केस दाबून ठेवली तर जिहाद्यांची हिम्मत होईल आणि दुसरी मुलगी शिकार होईल. म्हणून तुम्ही हिमतीने पुढे या. तुमच्या मुलीबरोबर लग्न करण्यासाठी जर तुम्हाला चिंता असेल तर अनेक हिंदू मुलं तयार आहे. अशा मुलींच्या भविष्याची चिंता करू नका. आपल्या घरातलं कुणी चुकलं असेल तर त्याचा रस्ता पुन्हा ठीक करणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणून आजच्या या सभेतून असे अनेक निर्णय आपल्याला करायचे आणि त्यातून आपल्याला पुढे जायचंय. आपल्याला कायमस्वरूपी समिती त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? आज कोपरगावच्या समस्या खरंच सगळ्यांना किती माहिती हो? मी आज माहिती घेतली तर ज्या कोपरगाव मध्ये
जी सुभाषनगर होतं, आज सुभाषनगरमध्ये हिंदू किती राहिले? आज जिजाऊ उद्यानाची स्थिती काय? आता मला माहित झालं का महादेव नगर, नाव महादेव नगर आहे, तिथं सुद्धा हिंदूंचं पलायन होतंय. संजय नगर, हनुमान नगर, अंबिका नगरचे लोक मला काल भेटायला रात्री शिर्डीला आले होते. मी प्रशासनाला या सभेतून सांगू इच्छितो का अंबिका नगर मध्ये एक गैरकानूनी मस्जिद उभी राहत आहे. जर आज ती तुम्ही नाही थांबवली तर उद्या मग इथले कार्यकर्ते थांबवतील आणि तुम्ही म्हणाल का मग यांनी तोडफोड केली. त्यामुळं आमचा पहिली बात, आमचा अप्रोच काय आहे? पहिले बात और फिर, तर म्हणजे बातीने नाही ऐकलं तर लात मारणाराचा दोष नाही. म्हणून आज आम्ही समुपचाराने घ्यायचं ठरवलं. बाकी काय आता लांडे बिंडे म्हणायचं ते म्हणून झालेलं आहे, त्याच्यामुळं आता मी काय फार त्याच्या मागं पडत नाही. आपण आज अजेंडा देणार आहे आणि तो अजेंडा आज पूर्ण नाही झाला तर पुढच्या वर्षी किंवा पुढच्या वेळेला हा मोर्चा रस्त्यावर नाही, जिहाद्यांच्या घरावर असेल, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मी सांगू इच्छितो की या ठिकाणचे जे जनसंख्येचं असंतुलन आहे, ज्या ज्या ठिकाणाहून हिंदू पळून चाललेला आहे, ज्या ज्या ठिकाणच्या हिंदूच्या प्रॉपर्टी आता स्वस्तात विकत घेतल्या जाऊ लागलेल्या आहे, त्या ठिकाणचं जनसंख्या असंतुलन थांबवा. मालेगावचे इथं कशाला आले हो? कोपरगाव मधले कमी होते का? कोपरगाव मध्ये माझ्याबरोबर जो कॉलेजला होता ना, त्याच्या मुलाचं पण लग्न झालं, त्याच्या मुलाचं पण लग्न झालं आणि त्याच्या नातवाचं पण लग्न आहे. इतक्या मोठ्या संख्येने कोपरगाववाले जर जनसंख्या वाढवित होते तर अशा वेळी तुम्हाला मालेगाव, संभाजीनगरवरून आणायची गरज काय होती? पण ते सोडा, यांनी फक्त मालेगाव, संभाजीनगर आणि भिवंडीवरूनच लोक नाही बोलवले, तर आज कोपरगाव मध्ये बांगलादेशातून आलेले मुसलमान सुद्धा आहे. राहू देणार का? सरकारची एनआरसी जेव्हा येईल तेव्हा येईल. या ठिकाणच्या सर्व पक्षीय हिंदू कार्यकर्त्यांनी जनता एनआरसी आणली पाहिजे. कोणती एनआरसी? जनता एनआरसी. जनतेने ठरवायचं हा आमच्या शेजारी राहणारा कुठला आहे, त्याचे 7 पिढ्याचे कागद पाहिजे आणि जर तो या ठिकाणचा नसल तर गांडीवर लात मारून हरामखोराला फेडून द्यायचं. थोडासा अपशब्दाचा उपयोग माता भगिनींच्या समोर होत असेल पण अनिवार्यत आहे. अपशब्दाचा उपयोग माता भगिनींच्या समोर होत असेल पण अनिवार्यत आहे. यांना यापेक्षा चांगली भाषा समजत नाही आणि म्हणून या ठिकाणचे बेकायदेशीर मदरसे, मला समजलं का ज्या मदरशामध्ये बलात्कार झाला तो अजूनही तसाच आहे ना, तो सील पण नाही झाला, त्याच्यावर बुलडोझर पण नाही चाललं. अरे मी यूपीतून आलेलो आहे, हे माझ्याबरोबर यूपी पोलीसवाले योगीजींचे. यूपी मध्ये घटना घडली का 60 म्हणजे पिझ्झा लवकर येतो असं लोक म्हणतात का पिझ्झा 30 मिनिटात येतो, पण योगी बाबाचा बुलडोझर 25 मिनिटात येतो. म्हणून आम्हाला असं सरकार पाहिजे जे पिझ्झाच्या आधी बुलडोझर पाठविल. आम्हाला असं सरकार पाहिजे जो FIR ची शाई सुकायच्या आत लव जिहादी कोठडीत पाहिजे. आम्हाला असं न्यायालय पाहिजे का न्याय देण्यासाठी वर्षानुवर्ष तारखा चालल्या नाही पाहिजे, फक्त 30 दिवसामध्ये न्याय झाला पाहिजे, फक्त 30 दिवसामध्ये. आज अनेक वकील लोक इथं बसलेले आहे. इथलं बार काउन्सिल वाले, वकिलांच्या संघटनेचे अध्यक्षही मला भेटले. मी हे जे म्हणतो 30 दिवसात न्याय झाला पाहिजे असं शक्य आहे का? आहे. मी
काल भोपाळमध्ये होतो. भोपाळमध्ये मध्य प्रदेशने असा कायदा बनवलेला आहे का 30 दिवसामध्ये लव जिहादीचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनवाई होते आणि तो जर दोषी असेल तर त्याला त्याच ठिकाणी सजा दिली जाते. और इसलिए जरा हिंदी में वीडियो बनाओ भाई, शिवराज जी को भेजेंगे. मेरे साथ सब बोलिए, शिवराज चौहान जी, एक जरा वीडियो बनाओ. मेरे साथ आप सब लोग बोलेंगे हिंदी में, इसलिए कि शिवराज जी को धन्यवाद देंगे तो जरा महाराष्ट्र वालों को भी लगेगा हमारा धन्यवाद होना चाहिए. माझ्या मागे म्हणा, शिवराज चौहान जी, ये महाराष्ट्र का हिंदू आपका धन्यवाद करता है. आपका धन्यवाद करता है. आपने कठोर लव जिहाद कानून बनाया. आप कठोर कानून बनाया. हम महाराष्ट्र के मुख्यमंत्री शिंदे जी को, हम महाराष्ट्र के मुख्यमंत्री शिंदे जी को, उप मुख्यमंत्री फडणवीस जी को, उप मुख्यमंत्री फडणवीस को आग्रह करते हैं, महाराष्ट्र में भी फास्ट ट्रैक पर चलने वाला लव जिहाद विरोधी कानून आना चाहिए. दोन्ही मुठ्ठी बांधून महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा पाहिजे. महाराष्ट्रात लव जिहादी विरोधी कायदा झालाच पाहिजे. आणि म्हणून आजचं हे मी याला सभागारच म्हणाल. या कोपरगावात मी अनेक सभा मोर्चे केले, पण अजूनही जिथपर्यंत नजर चाललेली आहे तिथपर्यंत लोकच लोक आहे. पूर्वी सुदेश थिएटर मध्ये, विरेश मध्ये एक गॅलरी असायची, आता 3 गॅलरी आहे. हे पहा, तर इथून चांगला प्रस्ताव झाला पाहिजे आणि म्हणून ही मागणी मी या ठिकाणी करतो. दुसरा चिंतेचा विषय आहे या लोकांवर वेळीच कारवाई होणे. आता तुम्ही पाहिलं असेल, मध्य प्रदेशमध्ये बाबा महाकाळच्या मिरवणुकीवर काही जिहाद्यांनी थूक केली, पाहिलं ना. त्यांनी थुकल्यानंतर 24 तासाच्या आत त्यांच्या घरावर बुलडोजर चाललं. मग या खडकीच्या मदरशावर बुलडोजर चाललं पाहिजे का नाही? आणि किती तासात चाललं पाहिजे? म्हणून प्रशासनाने उद्या हा मोर्चा संपायच्या 24 तासाच्या आत या कोपरगावात जेवढे मदरसे, गैरकानूनी मस्जिदी आहे त्यांना काढा. तुमच्याकडे त्यासाठी जर बुलडोजर कमी असतील, तर मी माझ्यातर्फे भेट द्यायला तयार आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, या ठिकाणचा हिंदू आता थोडा बोललेला आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आलेला आहे. मला माहिती आहे, सत्य स्वीकार केलं पाहिजे. आता खरंच तुमचे व्यवसाय तुमच्या हातात राहिले का हो? पूर्वी जो भाजीपाल्याचा व्यवसाय होता तो सगळा शेतकऱ्यांच्या हातात होता, 100% हिंदूंच्या हातात होता. खास करून कोपरगाव मध्ये आपले कहार समाजाचे भाई, त्यांच्याकडे हा व्यवसाय होता. आज फळाभाज्याचा व्यवसाय कोणाकडे गेला? आणि तुमच्या घरात येणारी जी भाजी आहे ना, जी सब्जी आहे, जी फळ आहे, ती आधीच थूक जिहाद झालेली असते, थूक लावलेली असते. तुमचा व्यवसाय तर गेलाच गेला, तुमच्या खाण्यातली पवित्रता गेली. या ठिकाणी मोबाईलचे दुकानं, तुम्हाला माहित नसेल, या पूर्ण नगर जिल्ह्यात पहिलं मोबाईलचं दुकान माझं होतं. मी कधी काळी सुरू केलं होतं. आता मला माहित झालं की 99% दुकानं आता हिंदूंची नाही राहिली, मोबाईलचे दुकानं मुसलमानांची झाली. त्या ठिकाणी आपल्या तरुण मुली जातात, मोबाईल घेतात, त्यांचा मोबाईल नंबर त्यांच्याकडे जातो, मग चॅटिंग सुरू होती. आई बापाला वाटतं का मुलगी घरात हॉलमध्ये बसलेली आहे किंवा आपल्या रूम मध्ये अभ्यास करते, पण ती कुठल्या तरी जिहाद्याच्या मार्फत ट्रॅप होत असते. ज्या मुलीसाठी हा मोर्चा आपण काढला, त्या मुलीचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल
तर ती इतकी निष्पाप आहे, इतकी इनोसंट आहे, बिचारीला माहितीच नाही. ती असं म्हणते की माझ्याशी त्यांनी 2 वर्ष चॅट करता करता मी त्याच्याशी माझी चांगली मैत्री झाली. मला समजत नाही, जो माणूस कधी भेटला नाही, ज्याला कधी पाहिलं नाही, त्याचं खरं नाव माहित नाही, त्या माणसाची मोबाईलवर चॅटिंग केल्याने गप्पा मारल्याने जर कोणाचं प्रेम होत असेल तर 9 महिने पोटात पाळणारी आणि 20 वर्ष सांभाळणाऱ्या आई बापाशी प्रेम का होत नाही हे तुमच्या मुलीला विचारा. मोबाईल मेसेजिंग झालेलं प्रेम चालतं, पण आई बापाचा संवाद नाही, भाऊ बहिणीशी बोलत नाही, बहीण भावाशी बोलत नाही, आपण घरात संवाद नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की आमच्या मुली प्रेमाला दूर शोधायला लागल्या. आणि म्हणून या मोबाईलच्या दुकानदारांचं सुद्धा व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. इथं अनेक बँकवाले पण बसलेले, इथं कोपरगावमध्ये बऱ्याच बँका आहे, पतसंस्था आहे. अरे हिंदू मुलांना दुकान खोलण्यासाठी कर्ज द्या, त्या कर्जाचं आणि सबसिडाईज द्या. ते तर भाजी विकतानी फळं विकतानी सुद्धा डिस्काउंट देते आपल्या मजहबच्या लोकांना. तुम्ही आपला हिंदू एखादा दुकान खोलीत असेल तर 2-4% व्याज कमी करा ना. तुमच्या बँकेला काही एफडीची गरज असेल तर मी व्यवस्था करतो, पण हे करा. फक्त मोर्चानी महाराजची होत नाही, तुम्हाला अजेंडा एक्झिक्यूट केला पाहिजे. आणि एवढे सगळे समजदार माणसं या ठिकाणी जुळलेले, मोठ्या मोठ्या बँका चालवणारे, मोठे मोठे व्यवसाय करणारे, तर त्यांनी त्यांच्या व्यवसायावर होत असलेला कब्जा याचं समाधान शोधून दिलं पाहिजे. तिसरा मुद्दा, मी ज्यावेळी कोपरगावला यायचं ठरवलं त्यावेळी काही लोकांनी म्हणलं की आता सुरेश चव्हाणके कोपरगाव मधला भाईचारा खराब करणार आहे. कोपरगावमध्ये खरंच भाईचारा आहे का हो? आहे का? असेल तर चारा जरूर आहे, भाई मला माहित नाहीये, आणि तो हिंदूंचा झालेला आहे. विनाकारण आपण आशा बाळगून आहात की समोरचा सुधरल. कुत्र्याची शेपूट सरळ होती, मक्खन लावल्यानी, बटर लावल्यानी, तूप लावल्यानी, तेल लावल्यानी, पाईप मध्ये ठेवल्यानी, पण सरळ होते एक दांड्या उचलल्याने. फक्त हातात दांड्या उचला, शेपूट सरळ होते. म्हणून काही प्राण्यांचा स्वभाव आहे, तुम्ही त्याला नीट करण्याच्या भानगडीत कशाला पडता? हिंदू नेते काळजी करतात, काय होईल? अरे तुम्ही कशाला काळजी करता? तुम्ही तुमच्या समाजाची काळजी करा. ही काळजी तुम्ही कराल तरच समाज जिवंत राहील. म्हणून आज मी एक कविता म्हणणार आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही फक्त काय म्हणायचं, ज्यावेळी मी म्हणणार का माझ्या पाठीमागे तुम्ही कविता म्हणायची, आणि ज्यावेळी मी असं म्हणणार की कारण आपल्या हिंदुस्थानात, तर तुम्ही म्हणायचं सर्व धर्म समान आहे. आता मी त्यानंतर सांगतो की खरंच काय समान आहे हो. 33 कोटी देव आपले, 33 कोटी देव आपले मस्जिदीच्या पायऱ्याखाली सडत आहे. आपल्याला माहित तरी आहे का? ज्या भगवान श्रीकृष्णाची आपण पूजा करतो त्याची मूर्ती औरंगजेबाने तोडून आग्र्याच्या मस्जिदीच्या शिडीत टाकलेली आहे. शिडीमध्ये आजही आपण मथुरा वृंदावनला जाऊन जे दर्शन घेतो ते असली श्रीकृष्णाचं स्थान नाही. या देशाचे प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री सुद्धा काशीमध्ये जाऊन ज्या काशी विश्वनाथाची पूजा करतात ते असली काशी विश्वनाथ नाही, ते अहिल्याबाईंनी बांधलेले प्रतिकात्मक आहे. असली काशी विश्वनाथाची पिंड आजही ज्ञान वापी मस्जिदीच्या खाली आहे. आणि तुम्हाला मला गर्व व्हायला पाहिजे, भगवान श्रीकृष्णाच्या जन्मभूमीवर बांधलेली मस्जिद 5 एप्रिल 1777 ला मराठ्यांनी जाऊन पाडली होती आणि त्या ठिकाणी पुन्हा मंदिर बनवलं होतं. हा तुमचा माझा इतिहास आहे. देशातल्या सगळ्या मंदिरांवर ज्यांना पाडलं, मस्जिदींना तिथं मस्जिदी उभी आहे, त्याचे प्रतिकात्मक मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बनवलेले. आणि म्हणून मी म्हणतो 33 कोटी देव, 33 कोटी देव मस्जिदीच्या पायऱ्याखाली सडत आहे. अवशाशातून शतकानुशतके नव्या मस्जिदी चढत आहे.
हक्काच्या जागेसाठी भीक कृष्ण आणि शिव आहेत. कारण आपल्या देशात सर्व धर्म. तुम्ही फक्त कारण म्हणलं का काय म्हणायचं? विठ्ठलाचा वारकरी चालून चालून थकलाय. विठ्ठलाचा वारकरी चालून चालून थकलाय. रस्त्याच्या कडेला पदपाथावर झोपलाय. पायात नाही चप्पल त्याच्या, हजला मात्र विमान आहे. कारण आपल्या हिंदुस्थानात बैल पोळा झाला. बैलाची तब्येत मस्त आहे. वसु बारचेच संवत्स धेनू धन्यासह स्वस्त आहे. एका सणात मात्र तिची सूर्याखाली मान आहे. कारण आपल्या हिंदुस्थानात सर्व धर्म समभाव आहे. कारण आपल्या हिंदुस्थानात सर्व धर्म समभाव आहे. 5 वेळा नमाज पढून पढून 5 वेळा नमाज पढून पढून मुल्ला देतो आहे बांग. 4 पत्नी मिळून त्याच्या मुलांची लागली आहे रांग. आयुष्यभर त्यांच्या नशिबी बाळंतपणाची जाण आहे. कारण आपल्या हिंदुस्थानात सर्व धर्म समभाव आहे. फटाके मुक्त दिवाळी. आमचे सण आले का सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय फतवे देतात. गाय म्हैस बकरी हे कापलं जातं त्यावेळी त्यांना दिसत नाही. पण आम्ही फटाके उडवायचं तर कोर्ट ठरवतं का उडवायचे का नाही, वाजवायचे का नाही. फटाके मुक्त दिवाळी न्याय देवतेचा आदेश आहे. परंपरांची लाज बाळगा. कारण आपला स्वदेश डिसेंबरच्या रात्री झगमगते आकाश आहे. कारण आपल्या हिंदुस्थानात सर्व धर्म समभाव. ठीक आहे. आता एक लाईव्ह रिपोर्टिंग आहे. काय मी पत्रकार आहे तर मला यांनी बातमी द्यायला लावली. आत्ताची बातमी अशी आहे की ही सभा चालू असताना एक लव जिहादी पोलीस स्टेशनला पकडले गेलेला आहे. मला वाटतं आता महाराष्ट्र सरकारचे धन्यवाद केले पाहिजे. मी म्हणलो होतो का युपी मध्ये 25 मिनिटात न्याय होतो. इथं तर 10 मिनिटातच झाला. असा न्याय होणार असेल तर मोर्चे काढायची गरज आहे का? पण हा न्याय फक्त सभेच्या दबावात नाही झाला पाहिजे, रोज झाला पाहिजे. आणि म्हणून पुढे म्हणतो सीमेवरती जवान हुतात्मा. आपले जवान सीमेवर बलिदान देत आहे. सीमेवरती जवान हुतात्मा त्याचे तर कामच आहे. जवान मेला, तो शहीद झाला, बलिदान झाला तर आपण म्हणतो त्याचं कामच आहे. सीमेवरती जवान हुतात्मा हे तर त्याचे कामच आहे. नक्षलवाद्याकडून पोलिसांचा खात्मा तरीही वंचित शोषित वामच आहे. कसाई एखादा टिपला मात्र, एखादा कसाई जर कुठं पकडला गेला आणि आपल्या पोरांनी थोडाफार प्रसाद दिला आणि त्याला काही झालं तर मग कसाई एखादा टिपला मात्र सुतकात बुद्धिमान आहे. कारण हिंदुस्थानात वयात आलेल्या कोवळ्या कन्या वाळवंटी सरडे कुडत आहे. वयात आलेल्या कोवळ्या कळ्या वाळवंटी सरडे कुडत आहे. बुरख्या आड काळ्या वास्तवात कित्येक गुलाब कुढत आहे. ताईला माझा लोक आता म्हणत आम्ही जान आहे. कारण आपल्या हिंदुस्थानात धर्मांतरण ही तर आता नवीनच इथली फॅशन आहे. धर्माभिमान बागळलेला मॉडर्न लाईफ अट्रॅक्शन आहे. भगतसिंग, सावरकर, सुभाष बाबू यांच्या जागी शाहरुख, सलमान खान आहेत. कारण हिंदुस्थानात. आणि अंतिम, छत्रपतींनी वाचवलेल्या भूमीवर आम्ही जगतो. आम्ही कशावर जगतोय? छत्रपती शिवाजी महाराजांनी ही भूमी वाचवली म्हणून जगतो. छत्रपतींनी वाचवलेल्या भूमीवर आम्ही जगतो आहोत. एकराचे 16 गुंठ्याचे बोला ऐश खुलिआम करतो आहोत.
रायगडाच्या समाधीवर झेंडूंचा हार आहे. दुर्भाग्य आहे, रायगडाच्या समाधीवर झेंडूंचा हार आहे आणि विशाळ गडाचा उरूस मात्र तुफान आहे. कारण आपल्या हिंदुस्थानात पण सर्व धर्म खरंच समान आहे का? मुळात सगळे धर्म नाही. खूप लोकांचे व्हिडिओ मी पाहिले, सगळे धर्म समान आहे. अहो, जर धर्म कुणी असल तर जगात एक मात्र धर्म आहे आणि तो सनातन हिंदू धर्म आहे. याचा तर्क काय? याचा तर्क काय? मी असंच म्हणतो म्हणून म्हणतो का? तसं तर मुसलमान आहे म्हणतो नाही. कारण धर्म ही व्याख्या फक्त धर्माची, हिंदू धर्माची आहे. मुसलमान आपल्या धर्माला, आपल्या पंथाला आपल्या मजहब म्हणतात. काय म्हणतात? आणि आपण खुशाल त्याला धर्म म्हणतो. ख्रिश्चन त्यांच्या पंथाला रिलीजन म्हणतात आणि आपण त्याला काय म्हणतो? धर्म. आणि म्हणून धर्म किती आहे? एक. बाकीचे पंथ आहे. आणि म्हणून यानंतर जर तुम्हाला कुणी असा म्हणणारा दिसला का सगळे धर्म समान आहे, तर त्याला त्या मंचावर थांबवायचं आणि सांगायचं का धर्म फक्त हिंदू आहे, बाकीचा नाही. आणि असा जर कुणी दाढीवाला म्हणत असेल ना, दाढीवाला म्हणजे आपला दाढीवाला नाही, ज्यांनी मुशा काढलेला असा दाढीवाला, टीव्हीवर असं म्हणत असतात, अरे आम्ही तर सगळे समान आहे, कुराण भगवद्गीता एक आहे, मंदिर मस्जिद एक आहे. जर मंदिर मस्जिद एक आहे तर तू नमाज पढण्यासाठी 5 किलोमीटर मस्जिदीत कशाला जातो? जरा इकडे येऊन रामाचं दर्शन घे, प्रसाद घे ना. तेव्हा तर मागून वर करायला तिकडे जातो, 5-5 वेळा आवाज देतो. हे 5-5 वेळाचा विषय निघाला म्हणून म्हणतो, हे मस्जिदीवरून 5-5 वेळा जी बांग दिली जाते ना, तिला बंद केलं पाहिजे. मस्जिदीवरचे भोंगे उतरवले पाहिजे. ॲम्ब्युलन्स. आणि मस्जिदीवरचे भोंगे फक्त हे त्यासाठी उतरवायचे नाहीये, हे त्यासाठी मस्जिदीवरचे, हा तुमचा विषय घेऊ, चिंता नका करू, सगळ्यांचा विषय घेणार आहे. ठीक आहे, पाणी पाजा, पाणी पाजा. हा ठीक आहे. खाली बसा, खाली बसा. काही नाही, जरा बोल आलेली आहे, कृपया खाली बसून घ्या सगळे. चिंता करू नका, सगळ्यांनी बोलायची गरज नाही, होईल. उन्हाने जर आपण मरणार असू तर आपण लढाई जिंकू शकत नाही. काही होत नाही, थोडा वेळ चक्कर येतील, पुन्हा ठीक होईल. ही सवय झाली पाहिजे. इथं वर छत लावणार होते, मी सांगितलं आमचा हिंदू समोर उन्हात आणि सुरेश चव्हाण के सावलीत हे चालणार नाही, म्हणून इथं छत लावू दिलं नाही. त्यामुळे उन्हात तुम्ही पण आहे, मी पण आहे. हे उन्हात उतरायचं विसरलो आणि म्हणून जमीन पाया खालून विसरायला लागलो. म्हणून संघर्ष करा मित्रांनो. मुद्दा होता भोंग्यांचा, मुद्दा होता मंजतीवरून दिल्या जाणाऱ्या बांगचा. अनेक जण असं म्हणतात की ही जी बांग आहे ना, याचा आवाज येतो म्हणून आम्हाला बंद करायचं. मी म्हणतो नाही, आवाज तर आमच्या मंदिरावरून पण येतो, आला पाहिजे. मस्जिदीवरून दिल्या जाणाऱ्या बांगला आमचा विरोध काय माहितीये? तिथून काय म्हणलं जातं? अल्लाहू. आता पूर्ण मी म्हणू इच्छित नाही, तिथून हे म्हणलं जातं. याचा अर्थ काय होतो? का अल्लाह हा एकच आहे आणि मोहम्मद पैगंबर हा त्यांचा एकच पैगंबर आहे. मी मुसलमानांचा सगळ्यात मोठा मदरसा आहे देवबंदमध्ये, त्याचा मुफ्ती आहे, जो प्रमुख आहे, त्या प्रमुखाच्या मस्जिदीत इंटरव्ह्यूला तिथं घुसलो. त्याला माहित नव्हतं मी येणार आहे आणि मी त्याला विचारलं, का रे बाबा हे अल्लाहू अकबरचा अर्थ काय होतो? तो म्हणला याचा अर्थ होतो अल्लाह सगळ्यात मोठा आहे. मी म्हणलो मिया, अल्लाह सगळ्यात मोठा आहे तर महादेव पेक्षा अल्लाह मोठा कसा झाला? अरे महादेव मोठा की अल्लाह मोठा? आम्ही हा प्रश्नच विचार. आपण
आपण फक्त श्रावण महिन्याचे उपवास करतो, महादेवाला पाणी वाहतो, कावड घेऊन जातो, पण जर महादेवाची सुरक्षा आपण करत नसल तर मग त्या महादेवाची सुरक्षा करायची कुणी? आणि म्हणून जर मस्जिदीवरून अल्लाहू अकबर म्हणलं जात असेल तर सगळ्या मस्जिदीच्या समोरच्या घरावर आम्ही भोंगे लावू आणि आम्ही म्हणू की आता महादेव सगळ्यात मोठा आहे. ज्या ज्या मस्जिदीच्या समोर ज्यांना ज्यांना भोंगे लावायचे आहे त्यांना फुकट मध्ये भोंगे दिले जातील. सागरला संपर्क करा. तिकडून भोंगा सुरू का इकडून? जर प्रशासनाला हे होऊ द्यायचं नसल तर हे 5 वेळाची बांग बंद करावी लागल. आणि म्हणून दुसरी मागणी, या शहरात मोठ्या प्रमाणात कसाई खाणे चालतात. सरकारी काही होते, काही मान्यता प्राप्त, काही गैरमान्यता प्राप्त, काही बंद झाले, पण घराघरामध्ये चालत्या. त्या घरातून निघणाऱ्या मोरीच्या त्या आउटलेट मध्ये जर पाहिलं तर रक्त दिसतं. असे घरात चालणारे कसाई खाणे कुठं चालतात हे पोलिसांना माहीत असतं, आम्ही सांगायची गरज नाही. आणि जर पोलिसांना माहीत असूनही ते बंद होणार नसल तर घरात घुसून व्हिडिओ सबूत द्यायला आम्ही मजबूर आहोत. आमच्या गौमाताची हत्या होणार आणि आम्ही शांत बसणार असं चालेल का? आणि म्हणून मित्रांनो, दुसरा मुद्दा, या ठिकाणी अनेक आपल्या हिंदू अल्पसंख्याक व्यापाऱ्यांचे पैसे डुबवले जातात, त्यांना धमकी दिली जाती. तो जैन आहे. अरे जैन सुद्धा आमचा हिंदूच आहे, जैन दुसरा कोणी नाही, जैन म्हणजेच हिंदू. पण आपण म्हणतो अरे जैन व्यापाऱ्याचे पैसे बुडवले, काय फरक पडतो, चुप बसा. आणि आपण चुप बसतो. परिणाम असा होतो की मग दुसरा सिंधी व्यापारी, अरे हा सिंधी कुणी साधा सुद्धा माणूस नाहीये, हे सिंधी ते आहे ज्यांनी पाकिस्तान मधल्या आपल्या 2-2, 5-5 एकराच्या हवेल्या, 100-150 एकराचे बगान सोडून दिले. ते फक्त धर्म वाचवण्यासाठी पाकिस्तान सोडून हिंदुस्थानात आले. ते सिंधी, आपण त्यांना दूर करतो. हे सरदार भाई, इथं पण एक कुणीतरी सरदार बसलेला होता. एक सरदार म्हणजे 1.25 लाख, आपली संख्या तशी 1.25 लाखापासून सुरू झाली. या सरदारांमध्ये काही आता खलिस्तानी घुसलेले आहे. ते म्हणते आम्ही हिंदू नाही. गुरुबाणीमध्ये ज्या कृष्णाचं नाव घेतलं जातं, ज्या शिवाचं नाव घेतलं जातं, ज्या नामदेवाचं नाव घेतलं जातं ते दुसरे होते. असं होऊ देणार का? आणि म्हणून जो शीख भाई या खलिस्तान्यांच्या विरुद्ध लढायला तयार असेल, प्रत्येक हिंदू भावानी त्याच्या खांद्याला खांदा लावून साथ दिली पाहिजे. आता मी काही मुख्य मागण्या मागतो आणि त्या मागण्यांवरचं तुमचं समर्थन सरकारकडे पाठवतो. पहिली मागणी, महाराष्ट्रात तशी मागणी मांडलेली आहे पण हात वर करून प्रत्येक मागणीच्या वेळी समर्थन करायचं आहे. महाराष्ट्रात कठोर लव जिहाद कानून. दुसरी मागणी, महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण बंदी कायदा आला पाहिजे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतरण होतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या धर्मांतराचा विरोध केला. आम्ही गांधींशी फार सहमत नसलो तरी गांधींनी विरोध केला, विवेकानंदांनी विरोध केला, अशा प्रत्येकाने विरोध केलेला आहे. आणि असा विरोध ज्या ठिकाणावरून झालेला आहे ते धर्मांतरण आता महाराष्ट्रात चालू देणार. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मंत्रालयात घर वापसी नावाचं मंत्रालय होतं. मला एक मुसलमान मित्राचा फोन आला जो माझ्याबरोबर कॉलेजला शिकायला होता. आजकाल तर कोणी मित्र नाहीये पण त्यावेळी कॉलेजला होते. ते मला म्हणले सुरेश तू कोपरगावला येतोय, माझ्या घरी पण ये. मी म्हटलं मी तुझ्या घरी आलो तर तुला घर वापसी करावा लागल तर मी यायला तयार. आता हा भाईचारा फार चालणार नाही.
आणि म्हणून हात उंचावून सांगा की महाराष्ट्रात धर्मांतरण विरोधी कायदा. दुसरा, गोहत्या याविषयी मध्य प्रदेशमध्ये इतका कठोर कानून आहे का मनुष्यवधाचा 302 ची धारा लावल्या जाते. महाराष्ट्रातल्या कायद्याने काही फार फायदा झाला नाही. तसं सगळ्यात आधी महाराष्ट्रातच हा कायदा आला होता, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. म्हणून महाराष्ट्रातला गौ हत्या प्रतिबंधक कायदा अधिक कडक. तिसरं, महाराष्ट्राची खरी ओळख काय? आमचे गडकिल्ले, हे दुर्ग. पण या गडकिल्ल्यांवर आता मस्जिदी, मदरसे हे वाढत चाललेलं आहे. मला तुम्ही सांगा, आधी लगीन कोंडाण्याचं म्हणणाऱ्या तानाजींनी यासाठी जीव दिला होता का? त्यांनी जीव त्या ठिकाणी भगवा लावण्यासाठी दिला होता. आज महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यावर हिरवे झेंडे फडकताय, हिरव्या चादरी फडकताय. महाराष्ट्र सरकारला आम्ही अपील करतो, महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांवरचे मदरसे, मस्जिदी 1 महिन्याच्या आत काढल्या गेल्या. मित्रांनो, एक अजून मागणी. महाराष्ट्रामध्ये खूप मदरसे चालतात. तुम्हाला माहिती आहे पाकिस्तानमध्ये किती मदरसे? पाकिस्तानमध्ये एकूण मदरशांची संख्या 35,000 आहे. किती? पाकिस्तानामध्ये 35,000 मदरसे. आणि एकट्या महाराष्ट्रामध्ये 74,000 मदरसे. म्हणजे पाकिस्तानपेक्षा जास्त आहे का नाही? पाकिस्तान आर्मीचा प्रमुख, कुठल्या आर्मीचा? पाकिस्तान आर्मीचा प्रमुख जनरल म्हणतो की पाकिस्तान जो भिकारी झाला, या ठिकाणी आतंकवाद वाढला, त्याला जबाबदार इथलचे मदरसे आहे. या पाकिस्तानला कंगाल करण्याचं काम जर 35,000 मदरसे करीत असतील, तर महाराष्ट्रातले 74,000 मदरसे आम्हाला काय करतील? तिथं काय शिकवलं जातं? गैर मुसलमान काफिर आहे. आणि काफिरचं काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे माहित आहे का? अरे बऱ्याच वेळा तर तो मिया तुम्हाला काफिर म्हणत असेल तरी तुम्हाला माहित नसेल. का म्हणतो? काय काफिरला मारून टाकलं पाहिजे. तुमच्या टॅक्स, तुमची मेहनत, तुमचा परिश्रम, आणि तुम्ही टॅक्स देता. तुमच्या टॅक्सनी सरकार तो पैसा घेऊन मदरशाला अनुदान देतं, आणि तुमच्या पैशानी चालणाऱ्या मदरशाच्या सिलेबस मध्ये शिकवल्या जातं का गैर मुसलमान म्हणजे हिंदू काफिर आहे आणि काफिराला मारायचं. म्हणजे तुम्हाला मारण्यासाठी पैसे कोण देतं? कोण देतं? सरकारला कोण देतं? तुम्ही देता. जगात यापेक्षा कुणीही भोळा नाहीये. हिंदू इतका भोळा कोणीच नाहीये का स्वतःच्या पैशानी स्वतःला मारायचे शिक्षण चाललेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामधले कानूनी सगळे मदरसे बंद झाले पाहिजे. आसाम मध्ये मदरसे बंद झाले. जर आसाम मध्ये मदरसे बंद होऊ शकतात तर महाराष्ट्रात झालेच पाहिजे. आणि पुढची मागणी, महाराष्ट्रामध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांची जय म्हणणार नाही. काल तो अबू आझमी ना, दाऊदचा पिल्ला अबू आझमी विधानसभेत म्हणतो का आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही. अरे मी त्याला सांगू इच्छितो का मी आता 50 वर्षाचा आहे. मागच्या 50 वर्षापासून नारा देतोय, अगर इस देश में रहना होगा, अगर इस देश में रहना होगा. आणि तो म्हणतो वंदे मातरम म्हणणार नाही. आणि आपले अनेक नेते म्हणते ओ इस्लाम मध्ये तर देशभक्ती शिकवल्या जाते. चूक. तुम्हाला काय इस्लाम माहिती आहे? इस्लाम आणि देशभक्तीचा संबंध नाही. त्यामुळं विनाकारण भाईचारा पसरू नका. केंद्र सरकारकडे मागणी करतो. आणि हा जो अबू आझमी म्हणला ना की आम्ही आमच्या आईच्या पाया पडत नाही, असं म्हटलं ना. का म्हटलं माहिती आहे तुम्हाला? कारण इस्लामच्या मान्यतेनुसार तुमची जी
बायको आहे म्हणजे बेगम आहे किंवा तुमची जी बीवी आहे, तुमची म्हणजे मुसलमानाची बीवी आहे, जर सासऱ्याने तिच्या बरोबर बलात्कार केला तर ती त्या सासऱ्याची बायको होते आणि ज्याची बायको होते त्याची आई होते. म्हणजे काल ज्याची बायको होती सकाळी संध्याकाळपर्यंत आणि रात्री बापानी बलात्कार केल्यानंतर त्याची बायको त्याची काय झाली, मग आईच्या कसं काय पाया पडल होतो. त्यामुळे अबू आझमी काय म्हणला नीट समजून घ्या. दुसरी मागणी, महाराष्ट्रात टिपू सैतान औरंगजेब याची जयंती बंद झाली पाहिजे. महाराष्ट्रातल्या मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू झाला पाहिजे. झाला पाहिजे का नाही. आमचे मंदिर म्हणजे डिस्को क्लब नाहीये. भगवान पुढे जायचंय, देवा पुढे जायचंय, शालीन कपड्यामध्ये जायला पाहिजे. बेडरूमचे कपडे वेगळे असतात, हॉलचे कपडे वेगळे असतात, समाजात फिरायचे कपडे वेगळे असतात. अरे लग्नाला तुम्ही वेगळे कपडे घालतात, मग देवा पुढे जायला असे कपडे चालतील का. नाही. म्हणून ड्रेस कोड लागू झाला पाहिजे. केंद्र सरकारकडे मोदीकडे मागण्या करतोय, महाराष्ट्रात भारतामध्ये मुसलमानांना मायनॉरिटी अल्पसंख्याक म्हणणं बंद करा. या देशातली 2 नंबरची मेजॉरिटी जनसंख्या याला मायनॉरिटी म्हणता येईल का. जगात कुठेही 2% पेक्षा जास्तच्या जनसंख्येला मायनॉरिटी म्हणत नाही. इथं 18.5% झाले तरी मायनॉरिटी. म्हणून मायनॉरिटी हा कायदा बंद करा. आणि मी तर म्हणाल मोदीजी, अल्पसंख्याक मंत्रालयाला ताला लावा, कुलूप लावा, बंद करा. दुसरी मागणी, हिंदुस्थानात हम दो हमारे दो तो सबके दो हा नारा 52ला दिला गेला. सगळ्यांनी 2-2 मुलं जणू कायदा मांडला. पण तिकडे अब्दुलचा आजही 4-4 बायका आणि 44ची फॅक्टरी चालू आहे. अरे हसायचं काम नाहीये. तुमच्या मुलांचं भविष्य तो हिसकून घेतोय, तुमच्या मुलांचा जमीन हिसकून घेतोय, तुमच्या मुलांची संभावना तो विसकून घेतोय. आणि म्हणून कुणीही असो, हिंदू असो, मुसलमान असो, बायको किती, मुलं किती, हा कायदा आला पाहिजे. आणि म्हणून मी म्हणतो, माझ्या पाठीमागे तुम्ही फक्त झाला पाहिजे म्हणा, भारतामध्ये जनसंख्या नियंत्रण कायदा झालाच पाहिजे. आणि आता 100 बात की एक बात, आपण म्हणतो ना 100 सुनार की. सुनार आहे आपला आणि लाहोर आहे आपल्या, याच्यात काय वाईट म्हणायची गरज नाहीये. या सगळ्या गोष्टी आता हळूहळू हळूहळू कधी होतील. 10 वर्ष झाले, ठीक आहे, आम्हाला आनंद आहे, राम मंदिर झालं, 370 गेलं, समान नागरिक कायदा आता येतोय, पण अशा गतीने कधी व्हायचं. आणि म्हणून या सगळ्या 100 बात की एक बात, हिंदुस्थान हिंदू राष्ट्र घोषित झालं पाहिजे. आता तुम्ही आम्ही करायचं काय. नाही तर देवेंद्रजी करा, शिंदेजी करा, मोदीजी करा, आणि आता आम्ही घरी जाणार, सेल्फी टाकणार, फोटो टाकणार आणि झोपून जाणार. चालणार का. नाही. म्हणून तुम्ही आम्ही काय करायचं हे बा हिंदू समाजाला समजवणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही करायचं काय. पहिलं, लव जिहाद्यांचा आर्थिक बहिष्कार हा झालाच पाहिजे, नाही केलाच पाहिजे. नाही तर इथून निघायचं आणि तिथं जाऊन बरं, जसं पूर्वी लव जिहाद करण्यासाठी हातात कलावा बांधायचे ना, संगमनेरच्या मोर्चानी मोठा परिणाम केला. आता अब्दुल पण केळं विकण्यासाठी हातात कलवा बांधतो, डोक्याला टीका लावतो. आता काय करावं. आता दुसरं काय चेक करावं. बार कोडला स्कॅन केल्यावर माहित होतं हा कोड कोणाचा आहे. दुकानाला नाव दिलेलं आहे भाग्यलक्ष्मी, आणि स्कॅन केल्यानंतर नाव येतो अब्दुल हमीद. मी आता उज्जैनला गेलो होतो. उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या बाजूला 271 हॉटेल आहे. किती.
त्याच्यापैकी 230 हॉटेल मुसलमानांची आहे. नाव काय? महाकाल, महादेव, जय शंभो. आणि आतमध्ये मालक कोण? अब्दुल. हे चालेल का? त्यामुळे लव जिहाद्यांना पाठीशी घालणाऱ्यांचा आर्थिक बहिष्कार झालाच पाहिजे. आणि मावशी, ताई, अक्का, हे सगळ्यात मोठं काम कोणाचं आहे? इलेक्शनला म्हणता ना, ताई बाई अक्का, विचार करा पक्का आणि शिक्का मारा. तसा आज आर्थिक बहिष्कारचा शिक्का कोणी मारायचा आहे? नाही तर 2 शब्द प्रेमाचे बोलला, ताई म्हणला का लगेच तुम्ही पागळणार. मुळात आणि अनेक जण असं म्हणतात, अहो तो मला बहीण म्हणला हो. अहो तो त्याच्या बहिणीची तरी बहीण आहे का? जो ज्याच्या बहिणीचा नाही झाला तो तुमच्या बहिणीचा होणार आहे का? आणि म्हणून आर्थिक बहिष्कार. दुसरं, इथं पण कुणीतरी एक बेकरीवाला आहे, कुणीतरी एक जिम चालवतो म्हणे. त्या जिम मध्ये ज्या मुली जातात त्यांच्याबरोबर लव जिहाद होतो. तुम्ही काय जिम मध्ये बनवलेल्या बॉडीवाल्याला घाबरता का? घाबरता? तुम्ही तर घाबरत नाही, मला माहिती आहे. आणि म्हणून जर कुठला जिमवाला ही हरकत करीत असेल तर तुझी तर अलीची बॉडी आहे, आमची तर हनुमान बाहुबलीची बॉडी आहे. ही बजरंग बलीची बॉडी आहे. आणि म्हणून हा आत्तापर्यंत जे झालं गेलं ते गोदावरीला मिळालं. उद्यापासून जर कुणी काना डोळा तुमच्या बरोबर केला, मुळात अशा जिम मध्ये जायचं कशाला? ज्या ठिकाणी माहिती आहे का गेल्याने काय होणार आहे. मुलगा तुमचा खूप आग्रह करीत असेल तर बाबाची ड्युटी आहे, कानाखाली आवाज करा, काय बिघडत नाही. आज कानाखाली आवाज काढाल तर उद्या तुमची मान झुकणार नाही. आणि म्हणून आर्थिक बहिष्कार. दुसरा, परिवार प्रबोधन. मला माहिती आहे जरा ऊन थोडं जास्त झालंय, परंतु मित्रांनो मी तुमच्यासाठी दिल्लीहून आलेलो आहे. आणि म्हणून आज पूर्ण निर्णय न झाला मी थांबणार नाही. म्हणून सांगतो, परिवार प्रबोधन. काय परिवार प्रबोधन? तुमच्या मुलांना किती वेळा मंदिरात नेत्या हो तुम्ही? किती वेळा नेत्या? निदान आठवड्यात एकदा मंदिरात न्या. घरामध्ये मी टीव्हीचा मालक आहे, मोबाईल इंडस्ट्रीचा माणूस आहे. मी तुम्हाला सांगतो ताई, आपल्या घरात रोज 1 तास सगळा परिवार एकत्र या आणि तुमची टीव्ही आणि मोबाईल स्विच ऑफ करून ठेवा. मी ठेवतो. माझ्या घरात रोज रात्री 9 ते 10 आम्ही सगळे एकत्र हॉलमध्ये बसतो, सगळे पुस्तकं देतो, सगळे पुस्तकं वाचतात. 1 तास फोन नाही, मोबाईल नाही, पाहुणा नाही, काहीच नाही. त्या काळात सगळ्यांनी फक्त पुस्तक वाचायची आणि रविवारी आम्ही त्याच्यावर चर्चा करतो. अरे आपण सगळे विसरलो, हा श्रावण चालू आहे. माझ्या लहानपणी मी श्रावण महिन्यात आमच्या घरी महिनाभर भागवत चालायचं, रामायण चालायचं, नवनाथ चालायचं. आता चालतं का हो? हे विसरलो. आणि म्हणून आपले मुलं बिघडले. म्हणून परिवार प्रबोधन केलं पाहिजे. दुसरं, तुम्ही काय करायचंय? हिंदूंसाठी लढायचंय. पण जर लढू शकत नसाल तर जो लढतो त्याला साथ द्यायची आहे. आज तुम्ही दुकानं बंद ठेवली, मी सगळ्या व्यापाऱ्यांना अपील करतो, आज तुम्ही दुकानं बंद ठेवून समर्थन केलं, उद्यापासून तुम्ही दुकानातलं शेवटचं गिराईकाचा नफा धर्मासाठी द्यायला सुरू करा. माझे काही असे मित्र आहेत, ते माझ्या मोर्चाला येत नाही, सभेला येत नाही, आंदोलनात येत नाही. ते मला सांगता की सुरेश, आज 1 दिवस दुकान बंद ठेवून तुझ्या बरोबर येण्याऐवजी आज माझ्या दुकानात होणारा सगळा नफा धर्माच्या लढाईसाठी मी देतोय. आणि म्हणून रोज अर्ध्या तास 1 तास जर तुम्हाला दुकान एक्स्ट्रा चालवावं लागलं चालवा, त्याचा नफा तुमच्या पेटीत टाका.
कोणत्याही संघटनेला द्या ज्याच्यातून तुम्हाला वाटतं का हे योग्य काम करतो. गौरक्षक असेल, धर्मरक्षक असेल, मंदिर असेल, अन्नछत्र असेल, कोणालाही द्या, पण तो द्या. हे आपल्याला आपल्या ठिकाणी करायचं आहे. आणि हिंदूंना जर लढणाऱ्या हिंदूंना तुम्ही मदत करू शकत नसाल तर कमीत कमी लढणाराचा विरोध करू नका. दुसरं काय केलं पाहिजे? प्रत्येक गोष्टीत राजकारण नाही केलं पाहिजे. मुसलमान कोणत्याही पार्टीत असला तरी तो कोण असतो? मुसलमान कोणत्याही पार्टीत असला तरी तो कोण असतो? आणि आपला हिंदू थोडासा पार्टी बदलली का लगेच त्याच्या गळ्यातला गमछा बदलतो, त्याच्या टोपीचा रंग बदलतो, त्याचा नेता इकडचा तिकडे थोडाफार झाला का तोही बदलतो. अरे जर धर्म शिकायचा असेल तर कधी कधी विरोधकापासून शिकला पाहिजे. तुम्ही कोणत्याही पार्टीत राहा, हा तुमचा अधिकार आहे. कोणत्याही पार्टीत राहा, पण हिंदू होऊन राहा, हा निर्णय आपण आज करायचा आहे. कोपरगावकरांची जमीन गेली, व्यवसाय गेले, दुकान गेले, सगळे राजकारणात बिजी आहे. थोडंसं त्यात लक्ष दिलं असतं तर हे करायची वेळ आली नसती. महत्वाचा मुद्दा, जातीयवाद सोडा. हिंदूंमध्ये जाती आहे त्या सत्य आहे. जाती सोडायची गरज नाही, जाती सुटत नाही. जाती सोडा म्हणणाऱ्यांची नवीन जात तयार होते. आजकाल सीए कोणाबरोबर लग्न करतो? सीएला मुलगी कोण पाहिजे? सीए. शिक्षकाला मुलगी कोण पाहिजे? शिक्षक. वकिलाला बायको कोण पाहिजे? वकील. या सुद्धा जाती नाही झाल्या का? त्यामुळे जाती सोडायच्या भानगडीत पडण्याऐवजी जातीयवाद सोडा, जातीचा अभिनिवेश सोडा. आणि जात यापेक्षा धर्म मोठा आहे. ही जी बिल्डिंग आहे ना, यातले जे गाळे, हे दुकान आहे, या आपल्या जाती आहे. आणि संपूर्ण बिल्डिंग आपला धर्म आहे. तुमचा गाळा, तुमचा फ्लॅट सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही धडपड कराल, पण हिचा पायाचा पिलर जर मजबूत नसेल तर तुमचा फ्लॅट आणि तुमचा गाळा सुरक्षित राहील का? म्हणून संपूर्ण धर्म सुरक्षित राहण्यासाठी जातीयवाद सोडा. दुसरं, आता इथून बऱ्याच चिठ्ठ्या उरायल्या की मुस्लिम मुलींना ऑफर दिली पाहिजे. एक चिठ्ठी आलेली आहे, याच्यात त्यांनी म्हटलंय का ज्या बेकायदेशीर बिल्डिंग आहे त्याला नगरपालिका पाठीशी घालत आहे. नगरपालिकावाल्यांनो, जर आम्ही तुम्हाला पाठीशी घालायचं ठरवलं तर काय होईल? राहील का नगरपालिका? त्यामुळं जर कुठली सरकारी संस्था असं काही करीत असेल तर त्यांनी तातडीने हे काम बंद करा. जिमला परमिशन नाही आहे, त्याची बिल्डिंग ताबडतोब बुलडोजर. आता मित्रांनो, भाषणाच्या अंतिमतः मुस्लिम बहिणींसाठी सुद्धा काही बोललं पाहिजे असं मला वाटतं. आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. कोणत्याही मुस्लिम मुलीला फसून आणा असं मी म्हणणार, परंतु तर जी आपलं भविष्य सुधारण्यासाठी तुमच्याकडे येत असेल तर तिचे काय काय फायदे आहे हे मी तिला सांगायला आता उभा आहे. हे इंद्रदेव पण बडा हुशार आहे. एवढ्या वेळ ऊन कडक होतं आणि आता मी 10 ऑफर द्यायला लागलो तर सावली केली. आणि म्हणून मी आता ऑफर देतो मुस्लिम महिलांना, मुस्लिम मुलींना. ही त्यांच्या विरुद्धचं षडयंत्र नाही, हा त्यांचा अपमान नाही, हे त्यांचं जीवन बदलण्यासाठीच्या एक हिंदू भावाकडनं ऑफर आहे. पहिली ऑफर, जर हिंदू मुलाबरोबर लग्न करणार असशील, हे सगळे फायदे कोणाला आहे? जी मुस्लिम मुलगी हिंदू मुलाबरोबर लग्न करील तिच्यासाठी 10 ऑफर मी देतोय. पहिली ऑफर, जर हिंदू मुलाबरोबर लग्न करशील तर 3 सौतन. का मराठीत काय म्हणता हो? मी का आजकाल विसरलो काय सौतनचं, मला मराठीत काय?
जर हिंदू मुलाबरोबर लग्न कराल तर 3-3 सवती. चांगली ऑफर आहे का नाही? नाही तर तिकडं किती आहे? दुसरी ऑफर, जर हिंदू मुलाबरोबर लग्न करशील तर बच्चे पैदा करने की फैक्ट्री बनने की जरूरत नहीं. अब्दुल थांबायलाच तयार नाही. 2 झाले, 4 झाले, 6 झाले, चालूच आहे. अरे ती सुद्धा बाई आहे, महिला आहे, तिला असं तिला मशीन सारखं का वापरतात? आणि म्हणून हिंदू मुलाबरोबर लग्न कराल तर फक्त 2 मुलामध्ये तुला थांबायला मिळेल. पण आता 4 तरी केले तरी चालेल, 2ची सूट. हिंदूंना गरज आहे. खूप कमी केलं तुम्ही, 2 म्हणता म्हणता 1 वर आले. आणि मुलं होतानी काय म्हणते? अल्लाह की देन है म्हणता ना. ये बच्चे तो अल्लाह दे रहा है, चोच दी है तो चारा भी देगा म्हणता ना. अरे अगर चोच दी है, चारा भी देगा, तो नौकरी मोदी से क्यों मांगते हो? तो मांगो ना अल्लाह से. 5 बार फिर और क्या मांग रहे हो? 5 बार क्या सिर्फ बच्चे मांग रहे हो? नौकरी भी मांगो. और अगर केवल मांगना ही है तो फिर ये जो सब्सिडी मिली है ना वो भी वापस लौटा दो. म्हणून दुसरी फायदा, मुलं पैदा करण्याची मशीन बनायची गरज नाही. तिसरा फायदा, आपके जो बच्चे पैदा होंगे, तुमचे जे मुलं जन्माला येतील, देवानी पाठवलेले आहे तसेच राहतील. मी गॅरंटी देतो, कुठेही काटछाट होणार नाही. चौथी ऑफर, घरातल्या पुरुषांकडनं 100% सुरक्षा मिळेल. अब्बू, चाचू, मामू हात लावणार नाही. आमच्यासाठी छोट्या भावाची पत्नी ही पण मुलगी असते. आमच्यासाठी मावशी सुद्धा आई असते. त्यामुळं नाथ्याची पवित्रता आमच्याकडे मिळेल. 5वा, 48 डिग्रीमध्ये काळा बुरखा घालावा लागणार नाही. जबरदस्ती केली जाते. घातलं नाही तर त्यांच्यावर हमला केला जातो. इराणमध्ये जर बुरखा घातला नाही तर त्यांना जिवे मारण्याचा कायदा आलाय. जिवे मारण्याचा. तिथल्या मुस्लिम महिलांनी आता बुरखे फाडो हे आंदोलन चालू केलंय. गोळ्या घातल्या जातात. तुम्हाला पूर्वीच्या काळी अब्दुलचा पायजामा एवढा वर दिसत होता का हो? आता दिसायला लागला का नाही? पूर्वी टोपी होती का? दाढी ठेवली आणि मिशी काढली, याचं सूत्र मला कधीच समजलं नाही. दाढी वाढवायची आणि मिशी काढायची, हे कशी काय कट्टरता वाढत चालली? आणि म्हणून 48 डिग्रीमध्ये बुरखा घालायची सक्ती नाही. 6वा फायदा, ज्या बरोबर तू लग्न करणार त्या हिंदू मुलाच्या संपत्तीमध्ये तू बरोबरीची मालकीन होणार. तिकडं मालकीन बिलकीन काही होत नाही. तिकडं लग्न म्हणजे तुमची संपत्तीची गॅरंटी नाही आहे. तलाक तलाक म्हणलं का गेलं. आणि म्हणून संपत्तीची मालक म्हणणार. आणि 7वा मोठा फायदा, का तुझा नवरा 3 वेळा तलाक तलाक म्हणून तुला सोडणार नाही. 8वा फायदा, हिंदू मुलाशी लग्न करणार, हिंदू होणार तर पुनर्जन्माची गॅरंटी आहे. पुन्हा येणार, पुन्हा येणार, पुन्हा येणार, पुन्हा येणार. हे काय राजकीय पुन्हा येणार नाहीये, हे धर्माचं पुन्हा येणार आहे. आणि म्हणून तुमचं कर्म किती पवित्र आहे याच्यावर तुम्ही पुन्हा कुठल्या कुळात जन्माला येणार, कोणत्या आईबापाच्या पोटी जन्माला येणार, तुमचं भाग्य काय असणार हे तुमचं वर्तमान जन्म ठरवतो. आणि म्हणून हिंदू होणाऱ्याला फायदा, पुनर्जन्माची गॅरंटी. 9वा फायदा, पती बरोबर 7 जन्माचं बंधन पक्क होणार. यांना तुम्ही ठरवलं तरी 7 जन्म सोडू शकत नाही. ओवेसी संसदेत काय म्हणतो, अहो आमचं लग्न म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आहे. अरे कॉन्ट्रॅक्ट करणाऱ्यांसाठी पाकिस्तान दिलेला आहे, त्यांनी हिंदुस्थानात थांबायची गरज नाही.
या ठिकाणी विवाह एक पवित्र बंधन आहे आणि म्हणून हा विवाह 16 संस्कारापैकी एक आहे. त्या 16 संस्काराचा तो हिस्सा राहिला पाहिजे. आणि 10वा फायदा, मरने के बाद, हो काहीतरी बोला. हा, तुम्ही म्हणाल इतक्या लवकर लग्न पण करू राहिले, इतक्या लवकर मारू पण राहिले. पण ऑफर देतोय, माझ्या ताई बहिणी, हिंदू धर्मात येशील तर अग्नि दहानी तुला मुक्ती मिळल. कयामत के दिन तक कब्र में सोने की जरूरत नहीं. मित्रांनो, आज मी आपल्या समोर टेक्निकल, कायदेशीर, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, मनोवैज्ञानिक, राजनैतिक, सामरिक अशा 9 दृष्टिकोनातून माझ्या भाषणातून सगळे मुद्दे मांडलेले आहे. हे भाषण जर नीट ऐकल तर आपली मुस्लिम बहीणच नाही, अब्दुल सुद्धा हिंदू होईल. त्यामुळं हे भाषण उद्यापासून जे तालुक्यातून इथं आले नाही त्या गावागावामध्ये मोठ्या स्क्रीन लावा, त्यांना ऐकवा. आता सुदर्शनवर लाईव्ह तर चालूच आहे. रात्री 8 वाजता, रात्री 11 वाजता तुम्हाला हे पुन्हा पाहायला भेटल. आणि हे सगळे विचार तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवणं ही तुमची जबाबदारी काय. म्हणून एक अंतिम शपथ घेऊ. दोन्ही हात वर करा. आम्ही कोपरगावचे हिंदू आपल्या शूर पूर्वजांचं स्मरण करून शपथ घेतो, वचन देतो, संकल्प करतो, धर्माच्या रक्षणासाठी सुरू झालेली ही लढाई कधीही थांबू देणार नाही. यासाठी जे बलिदान पाहिजे असेल ते देण्यासाठी मी स्वतः, माझा परिवार वचनबद्ध आहे. आमच्या धर्माची रक्षा आम्ही करू. आमचा हा संकल्प पूर्ण होण्यासाठी आमचे गुरुदेव, आमची कुलदेवता, आमची ग्रामदेवता, आमचे गौरवशाली पूर्वज आम्हाला शक्ती देव, आम्हाला सामर्थ्य देव, आम्हाला विवेक देव. आणि माझ्या मागे 3 वेळा म्हणायचं, धर्मरक्षणाच्या साठी आम्हाला विजय दे. फक्त विजय दे म्हणा. धर्मरक्षणासाठी, धर्मरक्षणासाठी, धर्मरक्षणासाठी. आणि अंतिमतः मी म्हणाल जयतु जयतु. तुम्ही म्हणायचं हिंदू, हिंदू राष्ट्रम 3 वेळा. जयतु जयतु, जयतु जयतु, जयतु जयतु. धन्यवाद. भाषणाच्या शेवटीला सगळ्यांना असं म्हणायची सवय असते का भाषणामध्ये कठोर शब्दाचा उपयोग झाला, कोणाला वाईट वाटलं असेल तर मी शब्द मागं घेणार नाही, त्याला ऐकवण्यासाठीच बोललेलो आहे.